हॅलो फ्रेंड्स, आपल्या शोभाज किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज मी बनवते मसाला पुरी। तर त्यासाठी लागणारी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि चणे आणि वाटाणा हे सगळे मी सोलून दाणे घेतलेले आहे आणि याची मी आज मसाला पुरी बनवणार आहे। मी आता हिरव्या मिरची, आलं आणि लसूण हे वाटून घेते। आपलं वाटण वाटून झालेलं आहे। याच्यात थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया। मी हे शेंग मीठ वापरले आणि याच्यामध्ये आपण थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेऊ। थोडासा हिंग टाकून घेतलाय, अगदी थोडीशी हळद टाकून घेतली। आता हे आपण सगळं असं मिक्स करून घेऊ आणि थोडंसं पाणी घालून घेऊ आणि याच्यात हे चांगलं पीठ आपण असं मिक्स करून घेऊ। आणि आता थोडंसं आपण मिक्सरला वाटून घेऊ। थोडंसंच पीठ मळायचे म्हणून मी आपलं मिक्सरला गोळा करून घेणार आहे पिठाचा। आता हे मी पिठाचा गोळा असा मळून घेतला आहे, मिक्सरला हात नको भरायला। आणि थोडीशी आपली ताजी फ्रेश मेथी आणि थोडीशी कोथिंबीर। तर मला लक्षात नाही राहिले पिठात मळताना टाकायला, त्यामुळे मी आता मिक्स थोडं करून घेते पिठामध्ये। आणि मिक्सरला जर टाकलं असतं तर ते जास्तच बारीक झालं असतं पिठाबरोबर। हेच योग्य आहे, जरा वरतून टाकून मळून घ्यायचं। आता हे आपण मिक्स करून घेतले चांगले। आता आपण पुढची तयारी करू। आता आपण ही पेस्ट वाटून घेतली। आता हे तेल आपण परतून घेऊ। आता आपण ही तवा तापत ठेवलाय, तेल टाकून घेतले। तेल तापले काय आता बघूया आपण। थोडीशी किंचित 2-3 दाणे तेल तापले। आता आपण हे वाटलेलं वाटाणा आणि चणा ते आपण परतून घेऊ। एक छोटा चमचा धना पावडर, थोडीशी जिरा पावडर आणि ही थोडीशी हिरवी मिरची वाटून घेतलेली, आलं लसूण ते टाकून घेऊया आपण। हळद टाकून घेऊ आणि आता हे चांगलं परतून घेऊ आपण। आता हे आपलं सुक्कं होत चालले। आता हे आपण असंच परतून घेऊ, थोडंसं सुक्कं करू। आता याच्यात वरतून आपण थोडंसं गॅस बारीक करते, मीठ टाकून घेऊया थोडं। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या। आता याच्यात थोडीशी आपण आमचूर पावडर टाकू, कारण वाटाणा गोड असतो त्यामुळे तिखट गोड थोडीशी अगदी आमचूर पावडर मिक्स करू। आणि आपण मिक्स झाल्यानंतर हे करू, बंद करू गॅस। आणि मला एक सांगायचं, याची आपण कचोरीसुद्धा बनवू शकतो किंवा हे पिठात मळून घेतलं आणि पुऱ्या केल्या ना तरी छान लागतील। आता मी याचेच आहे ना तुम्हाला 2 प्रकार नंतर जमलं तर वेळेसुनार आहे माझं। याच्यात जमलं तर मी पिठात मळूनसुद्धा करू शकते आणि भरूनसुद्धा शकते। शक्यतो मी आता आधी भरूनच करणार आहे, बघू जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी मिक्स करून पिठामध्ये हे फक्त वाटायचं, परतायचं नाही। आणि पिठामध्ये मिक्स करूनसुद्धा तुम्ही पुरी करू शकता। याची वाटायचं फक्त सगळे हिरवी मिरची वगैरे सगळं एकत्र वाटायचं, तुम्हाला ही टीप आहे। आणि त्यामुळे तुम्ही हे करू शकता, ते मिक्स पिठात पण तळून डायरेक्ट एवढं परतून न घेण्यापेक्षा का तुम्ही डायरेक्ट पिठात मळूनसुद्धा करू शकता पुऱ्या। तर बघा कशी माझी तुम्हाला ट्रिक आवडली तर जी सोपे वाटेल ती करा। तर मग म्हणून मी तुम्हाला एक टिप दिली ती का तुम्ही न परतता डायरेक्ट पिठात मळूनसुद्धा पुऱ्या करू शकता। आता हे आपलं सारण परतून झालेलं आहे आणि मी आता हे काढून घेते। गॅस बंद केला आहे। मी आपलं सारण हे परतलेलं काढून घेते आणि थंड करायला ठेवून देते। थंड झालं का आपण पुऱ्या करून घेऊ।
हे जसं जसं थंड होईल तसं तसं हे आता मोकळं होईल. हे पहा, आता हे गोळा पण आपला चांगला पिठाचा भिजला आहे. आता आपण याची अशी छोटासा गोळा घेऊन आपण याचे अशी पुरी करू शकतो. जरा पीठ लावून घ्यायचं म्हणजे हाताला पीठ चिकटणार नाही. हे असं पीठ लावून घ्यायचं थोडंसं आणि त्याची अशी गोल वाटी करायची. आपण कडेने जरा पातळ करी द्यायची. साईडमध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं. आणि आता हे आपण हे सारण आहे हे आता आपण असं भरून घ्यायचं आणि असं दाबायचं जरा खाली सगळीकडून. आणि हे अशी वाटी मिळवीत अशी यायची. अशी दाबून थोडीशी वाटी आपण अशी मिळवत आलं पाहिजे. हे असं, ही अशी आपली तयारी. आणि आपण नंतर थोडंसं असं मी गोळे 4-5 करून घेते तयार पुऱ्यांसाठी आपले. आपल्याला जेवढी पुरी साईज पाहिजे तेवढं भरायचं. सारण किती पाहिजे ते भरायचं. आणि खास म्हणजे ही पुरी फायबरयुक्त आहे आणि प्रोटीनयुक्त आहे. पण एवढे का आपण ओला वाटाणा आणि ओले चणे याची बनवतो आहे. त्यामुळं खायला पण प्रोटीन आहे, फायबरयुक्त आहे आणि चटपटीत अशी ही पुरी आहे. त्यामुळं खायला पण छान लागेल. मुलं पण आवडीने खातील आणि सर्वांनाच आवडणारी पुरी आहे. तर आपण हे असे सगळे बनवून घेऊ. हे अशीच बनली तर ही कचोरी टाईप पण होऊ शकते ना आपली पुरी. याला कचोरीसुद्धा बनवू शकतो आपण. कचोरी काय एवढी खस्ता असते पण याची आपण कचोरी बनवू शकतो. त्यामुळं कचोरी पण आपण याची अशी बनवू शकतो. फक्त जरा क्रिस्पी अशी कचोरी ह्या सारणाची आपण बनवू शकतो. आता हे गोळे आता आपण पिठात असे बुडून लाटून घेऊ. आणि हे मुलांना चटपटीत पुरी अशी खूप आवडणार ना. मुलांना नाहीतरी चटपटीच लागतं. असं थोडंसं दाबून प्रेस करा आधी आणि थोडीशी पुरी अशी लाटून घ्या. मग नाही अशी प्रेस करून दाबली तरी चालणार आहे कारण आपण त्याच्यात सारण भरलेलं आहे. लई काय लाटायची गरज नाही पडणार पुरीला. आणि मस्तपैकी थंडीचे दिवस आहे अशी चटपटीत पुरी मुलांना तुम्ही खाऊ घालू शकता. आणि सर्वांसाठी छान आहे ना. मोठ्यांसाठी पण याच्यात फायबर आहे, प्रोटीन आहे, परत त्याच्यात बाकीचं चटपटीत पण असे चव आहे त्याला. तर आता त्याच्यावर थंडीचे दिवस असल्यामुळं असे आपण थोडेसे तीळ टाकून घेऊ आणि असं थोडेसे दाबून घेऊया. मग त्याला तीळ चांगले बसतील. हे असं याला पण इकडून थोडेसे लावून घ्या वाटलंच तर. आणि असं आपण पुऱ्या ह्या सगळ्या लाटून घेऊ. आपल्या पुऱ्या आता लाटून झाल्यात. आता आपण तळून घेऊ. आपण तेल आता तापाय ठेवलं होतं. आता हे आपलं तेल तापले का आपण थोडंसं पीठ टाकून तेल तापले. आता आपण ही पुऱ्या तळून घेऊया. आता आपली पुरी तळून झाली. आता आपण दुसरी स्टेप करू तळायची. या सर्व पुऱ्या आपण आता लाटलेल्या तळून घेऊ. आणि दुसरी स्टेप ही ती मी तळून दाखवते लगेचच फक्त आत्ताच. ती कशी करायची ती पुरी पण वेगळे करून दाखवते. मी पहिल्यांदाच बोलले होते का आपण सारण ज्यावेळेस ते परतून घेतो ना तर त्याची काही गरज पण नाही आहे. म्हणजे जी तुम्हाला सोपी वाटेल ती करा. आता मी दुसरी एवढ्या तळून घेते आणि दुसरी स्टेप तुम्हाला दाखवते. ह्या आपल्या पुऱ्या आता तळून झाल्यात. मी पुढची स्टेप आता दाखवते. हे आता पुढची स्टेप. आता हे आपलं पीठ मी थोडंसं ठेवलं होतं तर आता मी लगेचच करून दाखवते. याच्यात थोडेसे तीळ टाकले आपण आणि हे थोडंसं आपण केलेलं सारण हे टाकून घेऊ. आणि हे असं सगळं एकजीव मळून घेऊ आपण. म्हणजे मी तुम्हाला बोलले ना
का याच्यात 2, पण हे एवढं आहे का याच्यात मी आता परतलेलं सारण टाकलेले. तुम्ही ज्यावेळेस करसाल असं तुम्हाला ही सोपी वाटली पद्धत तर तुम्ही काय करा, डायरेक्ट वाटून आहे ना डायरेक्ट पिठामध्ये मळून घ्या, तरी पण छान पुऱ्या होतात. पण मी आपली चला आपण जशा मसाला भरून करतो कचोरी तशी आपण ही कचोरी टाईप पुरी केली. पण कचोरी जरा कशी अशी कडक वरून कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट तशी असते, तसं पुऱ्या आपल्या सॉफ्ट असतात, एवढाच फरक आहे. पण कचोरीप्रमाणेच त्याच्यात साहित्य भरले गेले आपलं, त्यामुळं कोणतंही करा, हे अशी करा किंवा तशी मसाला भरून करा. तर आता मी ह्या लाटून घेते. आता हे आपण मिक्स केलेल्या पुऱ्या लाटून घेऊ. याला काही पिठी नाही लावली तरी चालेल, लावली तरी चालते. या अशा आपण तळून घेऊया, लाटून तळून घेऊ. ह्या आता मी लाटून घेते आणि आपण तळून घेऊ. हे आता आपल्या पुऱ्या लाटून झाल्यात, आता तळून घेऊ. आता ह्या पुऱ्या लाटून लाटलेल्या तळून घेऊ आपण. ह्या अशा पुऱ्या चांगल्या टम फुगतात बघा. मिक्स केलेलं आहे आपण सगळं एकत्र आणि मग लाटली तर अशा कशा छान झाली पुरी बघा. मी आता ही काढून घेते. आता ह्या आपण पुऱ्या अशा तळून घेऊ. आपल्या पुऱ्या आता तळून झाल्यात बघा. ह्या आपण मसाला भरलेल्या पुऱ्या आणि ही साधी तळलेली पुरी कशी वाटते. बरं, आपल्या पुऱ्या तयारी करून कशा वाटल्या? तुम्ही ह्या पुऱ्या दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर सॉसबरोबर कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सर्वांना व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. बाय, थँक्यू.